मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय। मित्रांनो, आपण पाहतोय की देवा जॉलीला घेऊन मेंढळे हाऊस मध्ये येतोय। मित्रांनो, सावलीने जॉली आणि राजकुमारचा व्हिडिओ हा बनवलेला होता आणि त्यानंतर ती तो व्हिडिओ घरी सुद्धा दाखवते, परंतु सावलीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो। ऐश्वर्या मात्र असं दाखवते की हे सगळं बनावटी व्हिडिओ आहे, हा खरा व्हिडिओ नाहीये, हा राजकुमार दादाचा बनवलेला व्हिडिओ आहे असं ऐश्वर्या सांगते। आणि त्यानंतर ती देवा आणि सावलीचा सुद्धा व्हिडिओ पाठवते आणि ती म्हणते की हे सुद्धा होऊ शकतं ना, तर हे असंच आहे, राजकुमार दादाचं आणि त्या मुलीचं काहीही अफेअर नाहीये, ही मात्र मूर्ख मुलगी आपल्या घराला बदनाम करण्याचा प्रयत्न करते अशी चर्चा मात्र ऐश्वर्या घरामध्ये करते। त्यामुळे सावलीवरच प्रश्न उभा राहतो। मित्रांनो, आपण पाहतो की सावलीने देवाची मदत घेतलेली असते आणि देवा सुद्धा सावलीला मदत करतो। त्यानंतर जे काही घडलेला प्रकार आहे तो सावली देवाला सांगते। त्यानंतर देवा म्हणतो की ठीक आहे, आता त्या ऐश्वर्यामुळे हे सगळं घडलं आहे, परंतु तू मात्र तयार राहा, कारण की मी बारात आणत आहे, तू बँड बाजा तयार ठेव असं मात्र देवा सावलीला म्हणतो। कारण की देवा जॉलीला हॉटेलमध्ये भेटतो, त्यानंतर तो तिला इम्प्रेस करत असतो आणि जॉली सुद्धा त्याच्या मोहामध्ये अडकते, कारण की तिला पैसा हवा असतो। कारण की आपण पाहतो की देवा म्हणतो की मी तुला एवढं मोठं सरप्राईज देणार आहे, तुला एका ठिकाणी माझ्या सोबत यावं लागेल आणि त्या अगोदर देवाने तिला इम्प्रेस करण्यासाठी तिला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट सुद्धा दिलेले असतात। मित्रांनो, त्यानंतर मात्र जॉली सुद्धा देवासोबत यायला तयार होते, परंतु त्या अगोदर मात्र देवा म्हणतो की आपकी आंखें बहुत नशीली है, इसलिए आंखों पर पट्टी लगाना जरूरी है, मैं आंखों पर पट्टी बांधता हूँ। आणि तेव्हा जॉली ही देवाला डोळ्यावर पट्टी बांधू देते आणि त्यानंतर देवा मात्र जॉलीला घेऊन मेंढळे हाऊस मध्ये येतो। तिथे आल्यानंतर देवा जॉली सोबत पाहून मात्र राजकुमारचे होश उडतात, कारण की हे सगळं असं घडेल याचा विचार सुद्धा त्याने केलेला नसतो। जेव्हा तिलोत्तमा पाहते की ही मुलगी तर त्या व्हिडिओ मधलीच मुलगी आहे, तिथे सारंग आणि घरातली बाकी मंडळी सुद्धा तिथे जमलेले असतात, कारण की देवाने तसं सावलीला सांगितलेलं असतं की घरामध्ये सगळ्यांना जमा कर, तू बाकीची तयारी कर, बारात मी घेऊन येतोय। आणि त्यानंतर आपण पाहतो की सावलीनेही जयंत तयारी केलेली असते। प्रत्येक वेळेस सावलीला खोटं मात्र राजकुमारने पाडलेलं असतं आणि ऐश्वर्याने साथ दिलेली असते, परंतु जेव्हा आता देवा स्वतः जॉलीला घेऊन घरी येतो तेव्हा तिलोत्तमा म्हणते की ही मुलगी तर तीच मुलगी आहे जी व्हिडिओमध्ये या मुलीने दाखवलं होतं। आणि तेव्हा राजकुमारच्या लक्षात येतं की आता तो पूर्णपणे फसला आहे आणि तो मात्र नाटक करू लागतो। तो म्हणतो की नाही आई, हा व्हिडिओ माझा नाहीये आणि या मुलीला तर मी ओळखत सुद्धा नाही, मी तुला सांगितलं ना। परंतु आता मात्र जॉली शांत बसत नाही, कारण की तिला वाटतं की आता देवा आपल्या मुठीत आहे, त्यामुळे याची गरज आपल्याला नाहीये, देवा आपल्या जाळ्यात अडकलाय, त्यामुळे या राजकुमारचं आता काम झालेलं आहे, आपण त्याला पूर्ण फिनिश केलंय। आणि त्यानंतर ती राजकुमारला म्हणते की तू मला ओळखत नाही आणि काही गोष्टी, काही फोन कॉल्सचे डिटेल्स आणि तसंच काही फोटो सुद्धा तिलोत्तमा जॉलीच्या फोनमध्ये पाहते। आणि तेव्हा मात्र चांगलीच भीती आता राजकुमारला वाटू लागते। तो अमृताची तिलोत्तमाची माफी मागत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीच नाहीये, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। परंतु तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि सर्वांसमोर तिलोत्तमा मात्र राजकुमारच्या थोबाडीत देते। मित्रांनो, हा सगळा काही प्रकार आता मेंढळे हाऊसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे जे काही झालंय हे सगळं सावलीमुळे घडलंय। सावलीला देवाची मदत मिळाली आणि सावलीने राजकुमारचं सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, कारण की राजकुमार आणि अमृताचा संसार हा व्यवस्थित व्हायला हवा, मी त्यांच्या संसाराला कोणाचीही वाईट नजर लागू देणार नाही असं सावलीने ठरवलेलं असतं। ती मेंढळे हाऊसला आपलं कुटुंब मानते आणि त्यामुळे तिने एवढं मोठं धाडस हे केलेलं असतं। जे काही ऐश्वर्याचा प्लॅन होतो तो पूर्णपणे फसतो आणि त्यानंतर सावली पुन्हा दुसरा प्लॅन करून देवाच्या मदतीने हे सगळं घडवून आणते। देवा सुद्धा हे सगळं घडवून आणतो आणि जॉलीला पूर्णपणे एक्सपोज करतो। जॉली मात्र भ्रमात असते आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा ती सुद्धा हादरते। त्यानंतर आपण पाहणार आहोत की देवा मात्र त्या जॉलीला अटक करणार आहे, परंतु तिलोत्तमा मात्र राजकुमारला चांगलाच धडा शिकवते।
त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की राजकुमार मात्र सावलीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा विचार करणार आहे, कारण की ऐश्वर्याला सुद्धा हेच हवं आहे. ऐश्वर्या राजकुमारच्या मनामध्ये याच गोष्टीचं विष ती पेरणार आहे. मित्रांनो आपण पाहतो की जॉली ही फ्रॉड मुलगी असते आणि त्यामुळे सावली हा सगळा घाट घालते, कारण की राजकुमार दादा यामध्ये अडकले जात आहे असं मात्र तिला वाटत असतं. आणि हे सगळं करण्या अगोदर तिने राजकुमारला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असतो. मित्रांनो हे सगळं सावली धाडसाने करते आणि त्यामुळे आता तिलोत्तमा मात्र सावलीचे आभार मानणार आहे, कारण की तिलोत्तमाच्या मुलाला सावलीने एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं आहे. तर आता मित्रांनो सारंगने दिलेल्या मोबाईलमुळे सावली हे सगळं करू शकली आणि सावलीने हे सगळं करण्यासाठी धाडस सुद्धा दाखवलं. ती पूर्णपणे आता राजकुमारचं सत्य तिने मेहेंद्रे कुटुंबासमोर आणलेलं आहे. तर आता मित्रांनो आता पुढे सुद्धा मालिकेत अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तरी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो आणि लेटेस्ट ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आनंद घ्या.